जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न पहा. बंगाल फाळणी विरोधात बंगाली जनतेने कोणता दिवस दुखवटा दिन म्हणून पाळला होता? तर पहा, जेव्हा बंगालची फाळणी झाली होती तेव्हा बंगाली जनतेने दुखवटा दिन म्हणून साजरा केला होता. तर ते केव्हा साजरा केला होता? तर पहा, खालील ऑप्शन दिलं आहे, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे ए, 16 ऑक्टोबर 1905ला. कधी बंगाली जनतेने दुखवटा दिन केव्हा साजरा केला होता किंवा पाळला होता? 16 ऑक्टोबर 1905ला. कधी? 16 ऑक्टोबर 1905ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती? तर पहा, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे. तर याचं उत्तर आहे लंडन. कोणत्या ठिकाणी? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आणीबाणीच्या काळात संसद किती वर्षापर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढू शकते? तर पहा, आणीबाणीच्या काळामध्ये संसद किती वर्षापर्यंत विधानसभेचा काळ वाढू शकते? तर याचं उत्तर आहे 1 वर्ष. किती वर्षापर्यंत वाढू शकते? 1 वर्षापर्यंत वाढू शकते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राज्य मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कुलपती कोण असतो? तर पहा, महाराष्ट्रातील राज्य मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कुलपती कोण असतो? तर पहा, कोण असतो? खालीलपैकी ऑप्शन दिले आहे. तर राज्यपाल असतो. कोण असतो? राज्यपाल असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पावनार हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर पहा, पावनार हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर धाम. कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर धाम या नदीकाठी वसले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक वन दिन केव्हा असतो? तर पहा, जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर 21 मार्चला. कधी? जागतिक वन दिन हे 21 मार्चला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डांगोरा एक नगराचा या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर पहा, डांगोरा एक नगराचा या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे. तर याचं उत्तर आहे पहिला, त्रि सरदेशमुख. कोण आहे? डांगोरा एका नगराचा या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर सरदेशमुख हे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हायड्रोजन बॉम्ब जनक कोणाला म्हटलं जातात? तर पहा, हायड्रोजन बॉम्बचे जनक कोणाला म्हटलं जाते? तर एडवर्ड टेलर. कोणाला म्हटलं जाते? एडवर्ड टेलर यांना हायड्रोजन बॉम्बचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजन या मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर पहा, कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते ऑक्सिजन? तर ऑक्सिजन हे ओ या संज्ञेने दर्शवले जाते. ऑक्सिजन या मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर ओ या संज्ञेने दर्शवले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पोटॅशियम या मूलद्रव्याचे अनुक्रमांक किती आहे? तर किती असतो पोटॅशियम या मूलद्रव्याचे अनुक्रमांक? तर पोटॅशियम या मूलद्रव्याचे अनुक्रमांक 19 आहे. किती आहे? 19 आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, निलगिरी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर निलगिरी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर युकॅलिप्टन. काय आहे? प्रोनाऊन्सिएशनमध्ये युकॅलिप्टन हे निलगिरी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे. युकॅलिप्टन. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर राष्ट्रीय एकता सप्ताह साजरा केला जातो. कधी? तर 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान. तर कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर सरदार वल्लभभाई पटेल. कोणाच्या जयंतीनिमित्त? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? खूप गाजलेलं पुस्तक आहे हा. अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर डॉक्टर अब्दुल कलाम. कोणी? डॉक्टर अब्दुल कलाम यांनी अग्निपंख हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? तर पहा, नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? तर पहा, याचं उत्तर आहे नाना फाउंडेशन.
कोणती? नाना पाटेकर यांनी नाना फाउंडेशन नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे? तर खंड विचारले आहे. तर कोणत्या खंडामध्ये आटाकामा वाळवंट पसरलेले आहे? तर पहा याचं उत्तर आहे दक्षिण अमेरिका. कोणत्या खंडामध्ये? दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आटाकामा हे वाळवंट पसरलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नटराज मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे नटराज मंदिर? तर नटराज हे मंदिर तामिळनाडू राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये? तामिळनाडू राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पहा चालू घडामोडीचा प्रश्न आहे हा. तर कोणत्या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे कोणाला? प्यारेलाल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. हा प्रश्न तर लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने प्यारेलाल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 13वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पहा 13वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर योगी आदित्यनाथ. कोणाला? 13वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार योगी आदित्यनाथ यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय किसान दिन केव्हा असतो? तर राष्ट्रीय किसान दिन केव्हा असतो? तर 23 डिसेंबरला. कधी असतो? राष्ट्रीय किसान दिवस 23 डिसेंबरला असतो. कधी? 23 डिसेंबरला असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कुच्चीपुडी हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी निगडीत आहे? तर पहा कुच्चीपुडी हे नृत्य कोणत्या राज्यामध्ये केले जातात? तर आंध्र प्रदेशमध्ये. कुच्चीपुडी हे नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रेमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर पहिले विचारले आहे. तर रेमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर कोण आहे? विनोबा भावे. कोण आहे? विनोबा भावे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सिक्कीम राज्याची राजधानी काय आहे? तर पहा सिक्कीम राज्याची राजधानी विचारली आहे. तर खूप सोपा प्रश्न आहे. तर सिक्कीम राज्याची राजधानी काय आहे? तर गंगटोक आहे. काय आहे? गंगटोक. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान? तर राजस्थान. भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सतारवादक कोण आहे? तर पहा सतारवादक विचारले. तर सतारवादक कोण आहे? तर सतारवादक कोणाला म्हणतात? तर पंडित रविशंकर. खालीलपैकी सतारवादक कोण आहे? तर पंडित रविशंकर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा, पुणे नाशिक दरम्यान कोणता घाट लागतो? तर पुणे नाशिक दरम्यान कोणता घाट लागतो? तर चंदनपुरी. कोणता घाट लागतो? चंदनपुरी घाट लागतो. पुणे नाशिक दरम्यान चंदनपुरी हा घाट लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.